गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्षानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि गाभाऱ्यात विविध फुलांनी सजावट करण्यात आली आहे। यामध्ये शेवंती, आष्टर, गोंडा, गुलाब, गड्डी, जिप्सी अशा आकर्षक फुलांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे। ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकर पाचुंकर पाटील यांनी सेवाभावी तत्वावर केली आहे। सुंदर अशा आकर्षक फुलांनी सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पैकी समजला जाणारा गुढीपाडवा व हिंदू मराठी धर्माच्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। आपण बघितलं तर झेंडू असेल, अस्टर असेल, शेवंती असतील, अशा जवळपास 1 टनाच्या फुलांची सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचुंकर यांनी केलेली आहे। आपण बघितलं तर आज नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या दर्शनाने केली जाते। आपण पाहिलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येने भाविक दाखल झालेत। आपण बघितलं तर आज विठ्ठलाच्या गाभारामध्ये विविध रंगांची फुलांची सजावट केलेली आहे आणि हेच पाहण्यासाठी आज हजारोच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत पाहिलं तर आज सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच्या लांबच रांगा लागल्या आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या आकर्षक अशा सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे आणि हे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।